न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आदिमायेचा उत्सव शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। नाशिकच्या पेठरोड येथील कालिका माता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे। शिव शिव शंकर मित्र मंडळ यांच्या वतीने दांडिया रास व गरबा नृत्यामुळे नवरात्रोत्सव अधिक रंगात येत आहे। काल सायंकाळी या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते श्री कालिका मातेची विधिवत आरती करण्यात आली। त्यानंतर आयोजकांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। आमच्या शिवशंकर मित्र मंडळातर्फे दरवर्षी कालिका नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवशंकर मित्र मंडळ दांडियाचं आयोजन करत असतात। आपण बघाल तर या सर्व जनतेने आणि या मित्रमंडळाने अतिशय छान कालिका मातेची मूर्ती इथे स्थापन केली। गेल्या 2 वर्षापूर्वी चांगला असा सोहळा होऊन हे आज मंदिर इथे उभं राहिलं आहे आणि हा सगळा सण उत्सव आमची सर्व जनता साजरी करत असते। या सर्व जनतेला नवरात्रोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा। 45 वर्षापासून मी यांना सहकार्य करतोय। हे नवरात्रामध्ये एवढी चांगली व्यवस्था ठेवतात, कोणत्या गोष्टीची अडचण नाही, काही नाही। आणि हे पूजा दररोज पूजा सगळी काही होती इथं, म्हणजे कोणत्याच गोष्टीची अडचण नाही येतं, म्हणजे एकदम व्यवस्थिशीर हँडल करतात। आणि मी माझ्या परिवारातर्फे यांना दर नवरात्रामध्ये सहकार्य करतो, मदत करतो, हीच माझी। या प्रसंगी रमेश वामन निचळ, दीपक जाधव, रमेश काळे, दौलत गायकवाड, शंकर चव्हाण, रोहन भुजबळ, सुनील जाधव, समाधान बेंडकोळी, लखन सोनवणे, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक जगदीश पाटील, गिरीश शेठ बोरा आणि आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। त्यानंतर परिसरातील महिला, तरुण तरुणी तसेच बालगोपालांनी रास दांडियाचा आनंद घेतला। गणेश देवाडे, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।